नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. गेले काही दिवस आपण या संपूर्ण सगळ्या प्रकरणाला फारसं काही स्पर्श करत नव्हतो. याचं कारण असं आहे की तोचपणा या सगळ्या बाबतीत सुरू होता. पण आज मात्र काही नाट्यमय गोष्टी घडतायत आणि या नाट्यमय गोष्टींनंतर या भोंदू अशोक खरातच्या जवळ असलेली सर्वाधिक निकटवर्ती असलेली व्यक्ती रुपाली चाकणकर यांचा पाय आणखी खोलात जाऊन त्या लवकरच पोलिसांच्या चौकशीला सामोऱ्या जातील. एस-आय-टी समोर त्यांची पेशी होईल आणि यासाठी नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली आहे, हे तर मी आपल्याला सांगणारच आहे. पण त्याचबरोबर अशोक खरातला आता आपलं भविष्य काय दिसतंय, कारण ते स्वतःच त्याने पोलिसांना सांगितलंय, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, अशोक खरात या प्रकरणावर गेले काही दिवस आपण फारसे फारसं काही बोललो नव्हतो किंवा व्हिडिओ केले नव्हते. याचं कारण असं आहे, की तेच तेच गोष्ट तिथे घडत होती. तोच तपास, तेच अधिकारी आणि त्याच गोष्टी एकसुरी पद्धतीने घडत होत्या. पण आज मात्र याच्यामध्ये काही नाट्यमय गोष्टी घडल्या आहेत. त्यातली पहिली नाट्यमय गोष्ट काय आहे, तर आज सकाळी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये 9 वाजता प्रतिभा चाकणकर यांना यायला लावलेलं आहे. इथे एक पोलीस निरीक्षक आहेत रणजित गलांडे यांच्या दालनाला काल संध्याकाळपासूनच अ, नवे वर्तमानपत्रांचे कागद चिटकवून ही पूर्ण केबिन पॅकबंद करण्यात आली होती आणि ही खबरदारी इतक्यासाठीच घेण्यात आली होती, की पोलिसांच्याकडे आतमध्ये जी काही चौकशी आहे ती माध्यमांच्या लोकांना किंवा इतर कोणाला दिसू नये यासाठी ही अ, खबरदारी घेण्यात आली होती. आता प्रतिभा चाकणकर कोण आहे? तर प्रतिभा चाकणकर ही रुपाली चाकणकरांची बहीण आहे आणि तिचा मुलगा तन्मय चाकणकर. या दोघांच्या कडून पोलिसांना एक महत्त्वाची माहिती हवी आहे. जसं मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की जळगाव वासनाकांडापेक्षा हा अशोक खरात जो आहे त्याचं वासनाकांड हे जास्त भयंकर आणि भयावह आहे. याचं कारण काय? तर आत्ता ईडी, पोलीस आणि आयकर अशा 3 विभागांनी हे सगळं सुरू केलेलं आहे आपल्या ऑपरेशनच्या प्रक्रियेमधला पुढचा टप्पा. याचं कारण काय? तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता ईडीने जी तपासणी सुरू केलेली आहे, त्यानुसार एकूण 11 ठिकाणी धाडी टाकण्यात आलेल्या आहेत. पहाटेपासूनच ईडीचं पथक हे नाशिक आणि शिर्डी परिसरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. ह्या भोंदू अशोक खरातचं जे ईशान्येश्वर नावाचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, विशेषतः इथली दानपेटी, इथल्या तिजोऱ्या किंवा इथली कपाटं याच्यामध्ये काय ठेवलंय, किती ठेवलंय, या सगळ्या गोष्टीसुद्धा तपासून बघायला सुरुवात करण्यात आलेली आहे. आता इथे जी समता पतपेढी जी आहे, या समता पतपेढीशी सुरू असलेला तपास हा प्रतिभा चाकणकरांपर्यंत पोहोचतो. या समता पतपेढीमध्ये साधारण एक 100 खाती अशी आहेत, की या खात्यांमधून संशयास्पद व्यवहार होत होता. ही खाती कोणाच्या नावावर होती? तर ही खाती वेगवेगळ्या 57 लोकांच्या नावावर होती. आता हे लोकं कोण होते? तर हे अशोक खरातला मानणारे, अशोक खरातकडे येणारे भक्त किंवा शिष्य आणि त्यातही त्याचे कर्मचारी असे लोकं या खाती उघडण्यासाठी आपले पॅन कार्ड, आधार कार्ड देऊन बसले होते. आता हे पॅन कार्ड, आधार कार्ड या लोकांनी आपल्या इच्छेने दिले होते का? तर काहींनी हो आणि काहींनी नाही. याच्यापैकी या 57 लोकांपैकी 33 लोकांची चौकशी पूर्ण झालेली आहे. पोलिसांनी ती पूर्ण केलेली आहे. आता याच्यातला जो सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे, की या प्रतिभा चाकणकर यांचं एक साधारण 11 जणांची जी आधी यादी बनवली होती पोलिसांनी, की या लोकांची चौकशी केली जाणार. त्यामध्ये या प्रतिभा चाकणकरांचा समावेश होता. रुपाली चाकणकरांनी या अशोक खरात बरोबर जे केलेलं आहे, ते कॅमेरासमोर सांगण्यासारखं नाहीये आणि त्यामुळेच रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर या दोन्ही बहिणी आता या भोंदू अशोक खरातच्या या सगळ्या आर्थिक घोटाळ्यामध्ये, आर्थिक गोष्टींमुळे ज्या काही अडचणीत आलेल्या आहेत, आता प्रतिभा चाकणकरांचा नंतर क्रमांक लागणार आहे, तो रुपाली चाकणकरांचा.
या भोंदू अशोक खरातच्या बंगल्याचं नाव आहे, जो बंगला नाशिकमध्ये आहे आणि नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये असलेल्या या बंगल्यावरती सुद्धा ईडीने धाडी टाकलेली आहेत. तृप्तबाला नावाचा हा बंगला आहे आणि या बंगल्यामध्ये कोण आलं होतं याचे सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचप्रमाणे या बंगल्यामधल्या काही खोल्या आणि त्याच्यामध्ये असलेल्या गोष्टींची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे. आता या सगळ्या काळामध्ये हा अशोक खरात, जसं मी आपल्याला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की 67 वर्षांचा आहे आणि या 67 वर्षांच्या अशोक खरातला इतक्या महिलांबरोबर आपले शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वायग्रा सारख्या उत्तेजक गोष्टींची गरज पडत होती आणि त्याच गोष्टी त्याने इतर काही महिलांना दिलेल्या होत्या. इतर काही महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवताना त्याने त्याचा वापर केला होता. या सगळ्या गोष्टी आता तपासात आलेल्या आहेत आणि हे सगळं होत असताना आर्थिक घोटाळा सुद्धा सुरू आहे. या समता पतपेढीमधून ज्या खात्यांमधून आता बरं ही जी 57 लोकांनी जी काही खाती उघडली होती, या खात्यांमध्ये जो नॉमिनी आहे, म्हणजे या खात्याचा जो काही वारसदार असणार किंवा या खात्याचा जो अधिकृत माणूस असणार, तो कोण आहे? तर तो आहे अशोक खरात. अशोक खरातची पत्नी गेले काही दिवसांपासून गायब आहे. आता बघा 18 मार्चला या अशोक खरातला पोलिसांनी उचललेला आहे. आज आत्ता आपण बोलतो आहे त्या दिवशी आहे 13 एप्रिल. म्हणजे जवळपास एक साधारण 25 दिवस हा पोलिसांच्या तावडीत आहे. न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी असा त्याचा झिम्मा खेळ सुरू आहे. पण आता या 67 वर्षाच्या भोंदूला हे कळलेलं आहे, की पोलीस काही आता आपल्याला सोडणार नाहीत. याच्यावरती एकूण 11 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या एक एक गुन्हा संपला, की दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला ताब्यात घेतलं जातंय. न्यायालयीन कोठडी झाली, की पुढच्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडी मागितली जाते आणि न्यायालय सुद्धा ती देतायत, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं घडलेलं आहे. जसं या जळगाव वासनाकांडामध्ये जसं मी म्हटलं, की ह्याची व्याप्ती मोठी आहे. कारण ईडी, इन्कम टॅक्स म्हणजे आयकर, त्याचप्रमाणे जी त्याचप्रमाणे इतर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, अ, त्या सुद्धा याच्याशी संबंधित असल्यामुळे याची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्रातले अनेक राजकीय नेते आणि व्यक्ती याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे हा एक भाग आहे. आत्ता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, पोलिसांकडे बोलताना आता हा पोलिसांबरोबर रुळलेला असल्यामुळे साधारण एक 20-22 दिवस झाले असल्यामुळे हा पोलिसांकडे बऱ्यापैकी रुळलेला आहे आणि पोलिसही त्याच्याबरोबर थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण तो पोलिसांच्या तपासाचाही एक भाग आहे आणि पोलिसांना जी माहिती काढून घ्यायची आहे, त्याचा तो दुसरा भाग आहे. पण आता याचा जो मुलगा आहे हर्षवर्धन खरात, त्याला निरोप द्या, त्याच्याशी मला बोलू द्या, असं या भोंदू अशोक खरातचं पोलीस तपास करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना सांगणं आहे. कारण स्वतः त्याला आता हे कळून चुकलेलं आहे, आपण आता पोलीस कोठडीतून बाहेर पडणार नाही. आपला जामीन तर विसराच, पण आता आपल्याला घराचा दरवाजा पुन्हा दिसणार नाहीये. त्यामुळे आज 67व्या वर्षी आपलं जे काही व्हायचं आहे, ते झालेलं आहे आणि त्यामुळे हर्षवर्धन खरात या आपल्या मुलाशी मला बोलू द्या. मला त्याची काळजी घेण्याच्या सूचना द्यायच्या आहेत. त्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत, असं हा अशोक खरात पोलिसांना सांगतोय. पण आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे, की पोलीस तपास हा इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला आहे आणि एकापेक्षा अनेक गोष्टी समोर येत आहेत. प्रतिभा चाकणकर जे काही सांगणार आहेत, त्यानंतर पोलीस त्यांना आज कदाचित जाऊ देतील, पण लवकरच प्रतिभा चाकणकरांना अटक होईल. तन्मय चाकणकरवर सुद्धा कारवाई होईल आणि त्याच्या बरोबरीने रुपाली चाकणकरांवर सुद्धा पोलिसांची नजर आहे. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे. कारण आपल्याकडे ज्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा तपास अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे, ती माहिती अशोक खरातने जे रुपाली चाकणकर यांच्याबद्दल जे पोलिसांकडे सांगितलंय किंवा बोलून दाखवलेलं आहे, ते प्रचंड धक्कादायक आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सगळ्या तपास व्यवस्थेमध्ये अशोक खरात हा आणखी पुढच्या 7 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रुपाली चाकणकरांबरोबर काय खुलासा करतो किंवा त्यांच्याबद्दल काय सांगतो, हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं समतामधून 2,40,00,00,000 रुपये कोणाकडे गेले, कसे गेले,
हे सुद्धा पोलिसांना समजून घ्यायचंय. अशोक खरातकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या माध्यमातून पैसे येत होते, सावकारी होती, जमिनींचे व्यवहार होते, अनेक खरेदी विक्रीच्या गोष्टी होत्या. इतकंच नव्हे तर अनेक महत्वाच्या खात्यांमधल्या आणि पदांवरच्या बदल्यांकरता इथे मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली जात होती. ही रक्कम एकाच दिवशी म्हणजे जेवढी रक्कम जमा व्हायची ती एकाच दिवशी या समता पतपेढीमध्ये वेगवेगळ्या खात्यांवर समान पद्धतीने भरली जायची आणि अर्थात काही ठिकाणी थोडी कमी, काही ठिकाणी जास्त, पण या सगळ्या 100 खात्यांमध्ये भरली जायची आणि मग ती भरून झाल्यानंतर यथावकाश ही रक्कम काढण्याचे अधिकार हे अशोक खरातकडे होते. पण आता याच अशोक खरातची पत्नी गेले काही दिवस गायब आहे. मित्रहो, पोलिसांवर आपण विश्वास ठेवायला हवा आणि मला पूर्ण खात्री आहे, कारण पोलिसांनी जर ठरवलं तर याच्या पत्नीला म्हणजे कल्पना खरातला पोलीस कधीही उचलू शकतात अशी स्थिती आहे आणि ती कुठेही गेलेली नाही. आजूबाजूला कुठेतरी असेल, कारण ती देश सोडून जाऊ शकणार नाही असं पोलिसांना वाटतंय. पण आता पोलिसांचं जे सावज आहे ते कल्पना खरातपेक्षा खूप मोठं सावज आहे आणि ते सावज कदाचित रुपाली चाकणकर असू शकेल. आज प्रतिभा चाकणकर 9 वाजल्यापासून आता दुपारचे 3:30 वाजण्याची वेळ झालेली आहे. तोपर्यंत शिर्डी पोलीस ठाण्यात आहेत. पुढचा नंबर प्रतिभा चाकणकरां यांच्या नंतरचा नेमका कोणाचा आहे ते आम्ही आपल्याला सांगणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण या संदर्भातली जी माहिती आपल्यापर्यंत येते ती अत्यंत नजाकतदार पद्धतीने, अत्यंत कौशल्याने आपल्यापर्यंत आणावी लागते आणि त्यामुळे यासाठी थोडा वेळ देण्याकरता आपल्याला एकच करायचं आहे, सतत आमच्याशी जुळलेलं आणि जोडलेलं राहायचंय. मित्रहो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण आम्हाला जरूर कळवा. तो जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. मित्रहो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता अशोक खरात बाहेर पडणार नाहीये. त्यामुळे या संपूर्ण सगळ्या प्रकरणातले अनेक खुलासे आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. कोणाची नावं येणार आहेत, कोणाकडे पैसे गेलेले आहेत, कोणी पैशाचा अपव्यय केलाय, हे सगळं पोलीस शोधून काढतील. आपण फक्त एकच करायचंय, सतत आमच्याशी जोडलेलं आणि जुळलेलं राहायचंय. मित्रहो, आपण अजूनपर्यंत जर टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो. आपल्या प्रियजनांना सुद्धा टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब करायला आवर्जून सांगा. धन्यवाद.